बरं चल अरे चल सोबत जाऊन सांगूया. चल ना, तू डिवोर्स देणारच तिला. ते तू बस जरा, पण कर ही फालतूगिरी. तुलाही माहितीये मी आनंदात नाहीये. नाही करायचं मला त्या साजिरी सोबत लग्न. तुलाही खूप चांगलंच माहिती आहे यार, हे सगळं जे काय चालू आहे ते माझ्याही मनाविरुद्धच चालू आहे. मनाविरुद्ध सुरू आहे ना? अरे मग कर ना काहीतरी. असंच बसून राहणार आहेस का? मग आता तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे रे. अरे काय आणि कसा मार्ग काढू यार? मार्ग फक्त एकच आहे, आईला जाऊन सगळं खरं खरं सांगणे. तेही करायला तयार आहे. पारूचंच म्हणणं की ही योग्य वेळ नाही. मला विचारशील ना तर योग्य वेळ कधीच येणार नाही येतात. आणि तुला नाही जमत आहे ना आईला जाऊन सांगायला, सोडून दे. तो ऑप्शनच नाही आपल्याकडे. आता ही वेळ ऍक्शन घेण्याची आहे. बघ आत्ता जर तू असाच बसून राहिलास ना तर काही नाही होणार. पारू तुझं ऐकत नाहीये, तू तिला पळवून घेऊन जा. नाहीतर तुला साजिरी सोबत साखरपुडा करावा लागेल. प्लीज दादा विचार कर या गोष्टीचा. आणि तुला काय वाटतं की मी पारूला घेऊन पळून जायचा प्रयत्न नाही केला का? केला होता. तिनेच नकार दिला. मी आईला नाही फसवू शकत. मग काय पारूला फसवणार आहेस का? आदित्य, असाही उशीर झालाय. आता जर का तू तुमच्या लग्नाबद्दल अहिल्याला सांगितलंस तर तो तिचा विश्वासघात होईल. आणि हा विश्वासघात ती सहन नाही करणार अजिबात. तुला अहिल्याचा स्वभाव माहिती ना, तिचा राग माहिती ना तुला. यानंतर कदाचित ती तुम्हाला पुन्हा कधीच एकत्र येऊ देणार नाही. या सगळ्यापेक्षा तुम्ही जर का पळून गेलात आणि साखरपुडा लांबवलात तर आम्हाला थोडा तरी वेळ मिळेल ना अहिल्याला समजावून सांगण्यासाठी. हा हे बघ, त्यानंतर कदाचित अहिल्या पारूला स्वीकारेल सुद्धा. म्हणजे तशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ना. माझा ऐक आदित्य, प्रीतम म्हणतोय त्याप्रमाणे कर तू. जा तिला घेऊन. ऐक माझं.